जीवनात सर्व काही शक्य आहे। अगदी आपण कोणत्याही वयाचे व कोणत्याही क्षेत्रात कार्यरत असलात तरीही आपल्या मनात अंकुरणाऱ्या विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी व गणितीय कल्पनांना कसलंही बंधन न लादता मुक्तपणे बहरू द्यायचं आणि त्यांना आपल्याच हाताने मूर्त रूप द्यायचं। त्यासाठी आपल्यात असलेला स्पार्क प्रज्वलित करण्याची जबाबदारी आमची। हे सर्व आता शक्य आहे आपल्या संगमनेर शहरात। प्रत्यक्ष कृतीद्वारे कल्पनांना मूर्त रूप देणारे सेंटर टेक्नो स्पार्क सेंटर, लर्न बाय डुईंग। बॅटरी चेक करत असताना कोणता सप्लाय तुम्हाला मेजर सांगा? DC सप्लाय। त्याच्यासाठी आता तुमच्याकडे जी बॅटरी आहे ती किती व्होल्टची बॅटरी आहे? 9. मग आता मल्टीमीटरवरती कोणती रेंज तुम्ही सिलेक्ट केली आहे? 1000. नाही, नियरेस्ट रेंज कोणती घेणार तुम्ही 9 व्होल्ट चेक करण्यासाठी? 20 व्होल्ट का? कारण 9 व्होल्टची ती जवळ आहे, म्हणजे तुम्हाला एक्झॅक्ट रिडिंग ते देऊ शकते। ठीक आहे, तू सांग बरं किती रिडिंग आलं आहे आता तुझं? 20 व्होल्टवर 9.64. 9.64। आता 9.64 हे जे व्होल्टेज आहे तिथे बॅटरीची चार्जिंग दाखवतं का डिस्चार्जिंग दाखवतं? चार्जिंग दाखवतो. चार्जिंग फुल आहे। हो. आणि जर ती बॅटरी कमी जर असती तर काय झालं असतं? लो. त्याच्यामध्ये जर व्होल्टेज कमी असतं तर तिने किती व्हॅल्यू दाखवली असती? 9च्या खाली. 9च्या खाली। ठीक आहे। Very uses of the LDR. LDR is the LDR full form is light operating buzzer. We can keep it in our pocket. When the thief comes to take material from our pocket, it can ring and thief can be catched. And we can also keep it in the cupboard. Then when any criminal or a thief comes to take our material from the cupboard, it can run. Thank you. विवेक भोर, टेक्नो स्पार्क सेंटरचा इयत्ता 3री कंप्लीट केलेला हा विद्यार्थी, खास त्याच्या आग्रहास्तव त्याच्या मम्मी पप्पांना त्यांनी त्याचं ॲडमिशन करायला लावलं फक्त लॅब बघून। आणि आज त्यानं टेक्नो स्पार्कमधील पहिला स्पार्क तयारही केला। तर आपण त्यालाच विचारूया, विवेक सांग, तू आज कुठला जॉब बनवला? काय नाव आहे त्याचं? टच बल्ब। हां, कसं ऑपरेट करतो दाखव। आणि तू किती वेळात बनवलं हे? अर्धा तास लागला। हां, एकदा मला ऑपरेशन दाखव त्याचं। आणि पॉवर म्हणून त्यात आत काय वापरलं तू ते चालण्यासाठी? करताना पहिल्यांदा काय केलं, कसं केलं? आणि सोल्डरिंग गनची काय प्रिकॉशन घ्यायची, म्हणजे काय काळजी घ्यायची? आता ह्याचा तू उपयोग काय करू शकतो? आणि आता बंद कसं होणार तो? टेक्नो स्पार्कमध्ये इयत्ता 3री पास केलेला, इयत्ता 4थी पास केलेला आणि इयत्ता 5वी पास केलेला। 3री पास केलेला विवेक, 4थी पास असलेला अद्वय, 4थी पास असलेला आयुष आणि 5वी पास असलेला अद्वय, या तिघांनी खास आनंदानं ॲडमिशन घेतलं। अगदी अल्लड वयात हसत खेळत उड्या मारत त्यांनी हळूहळू एक एक टेक्नो स्पार्कचा स्पार्क प्रज्वलित करायला सुरुवात केली। आज त्यांनी एक वेगळ्याच पद्धतीचा उपयुक्त असा एक स्पार्क पेटवला आहे। त्यांनाच विचारूया आपण। अद्वय सांग, आजच्या प्रॉडक्टचं काय नाव आहे तुम्ही बनवलेल्या? तर ह्यात तुम्हाला सुरुवातीला काय काय साहित्य मिळालं होतं? R1 रजिस्टर, तो 220 केचा। अद्वय मला सांग, तू यात कुठला IC वापरला? UM3561। अच्छा, तुम्हाला दाखव PIR सेन्सर कुठं बसवलं तुझ्या याला? आणि टॉगल स्विच कशाला म्हणताय? अच्छा, आता याचं वर्किंग काय आहे ॲक्च्युली, म्हणजे काय काम करणार तुमचा हा? अगर कोणी आपल्या घरी म्हणजे आपल्या घरात कोणी चोर आला ना, मग हे आपण चालू करून ठेवून दिलं ना आपल्या दरवाजा तिकडं, अगर तो चोर दरवाजा उघडायला
वाजायला मग आपल्याला समजून जाईल कोणीतरी आलेलं आहे. अद्वय मला सांगे, अंधारात चालेल का प्रकाशात? अंधारात चालू शकतं ना? म्हणजे त्याला अशी काही अडचण नाही का अंधारच पाहिजे किंवा प्रकाशच पाहिजे. चल विवेक, मला तू सांग आता हे कसं वर्क करतं आणि करून पण दाखव. आपण पहिलं स्विच ऑन करायचं. याच्या पुढून जे पण जाईल ना तर हे वाजेल. याच्या मागे हुक दिले, हे ना दरवाजाच्या वरती असं लावून द्यायचं. याच्या खालून जे पण जाईल ना तर हे वाजायला लागेल. आणि अलार्मसाठी त्यात आवाज कशात नाही तो बाहेर? आवाज येतो. स्पीकर काय काय बसवलेलं आहे त्यासाठी? स्पीकर स्पीकर बसवलेला आहे. ऑटो 8 ओहमचा स्पीकर बसवलेला आहे. आणि मला सांग विवेक, तू यात काय काय बनवलं? असेंब्ली, सोल्डरिंग वगैरे तू केलं का करून दिलं तुला? मी केलं. बाकी फिटिंग वगैरे तुला जमलं सर्व? तुमचा प्रयोग जो आहे तुझा जो झाला स्पेशल, मला एक सांगा. तुला पहिल्याच्या ह्याच्यात तुझा रन झाला की अडचण आली? तुझा तुझा आणि तुम्हाला सर्किट डायग्राम दिली होती याची? मग आता हे बनल्यानंतर तुम्हाला काय वाटलं? आनंद वाटला का कसं? आता ह्याच्या पुढचा तुमचा कुठला प्रोजेक्ट तुम्ही बनवलेला उत्सुक आहात? विंड मिल आणि 3D प्रिंटिंगमध्ये. ह्याच्या पूर्वीचा कुठला प्रोजेक्ट तुम्ही बनवला? टॉर्च बनवली. अजून बनवलंय, बल्ब बनवलंय, त्यानंतर म्युझिक सेन्सर, अजून वॉटर लेवल कंट्रोलर. हे बनवताना तुम्हाला आनंद वाटतो का कंटाळा येतो? प्रत्येकाला स्वतंत्र सुविधा असलेल्या या आमच्या लॅबमध्ये प्रत्यक्ष कृतीतून तयार केलेलं उपकरण तुम्हाला घरी नेता येते. आम्ही आपणास पुरवितो सुविधा, साहित्य व ऑडिओ व्हिज्युअल मोटिवेशनल मार्गदर्शन. आमच्या लॅबमध्ये दिलेली भेट आपल्या आयुष्यातील टर्निंग पॉइंट असेल. तेव्हा आजच अवश्य भेट द्या. टेक्नो स्पार्क सेंटर, लर्न बाय डुईंग. आमचा पत्ता पांडुरंग कृपा बिल्डिंग, स्वदेश कुंजच्या पाठीमागे, गोल्डन सिटी, अकोले बायपास रोड, संगमनेर, जिल्हा अहमदनगर. आमचा संपर्क इंजिनियर दिगंबर बंधावणे साईसर. मोबाईल नंबर 9422085289 व इंजिनियर संतोष रहाणे सर. मोबाईल नंबर 9899777157. तेव्हा अवश्य भेट द्या. टेक्नो स्पार्क सेंटर, लर्न बाय डुईंग.